नमस्कार. आज आपण नस्य कर्माविषयी जाणून घेऊयात. नस्य म्हणजे काय? बेसिक आहे. नस्य नाक, नासा. नाकाद्वारे जे औषध आत टाकलं जातं त्याला नस्य म्हटलं जातं. ओके. नस्याचे मल्टिपल टाईप्स आणि बेनिफिट्स आहेत. सगळ्यात पहिला बेनिफिट म्हणजे नासाई शिरसोद्वार म्हणजे नाक हेच आपल्या पूर्ण ENTचं गेटवे म्हटलं जातं. त्यामुळे आपण जेव्हा नस्य प्रक्रिया करतो त्यावेळेला आपल्याला ENTशी रिलेटेड जे काही आजार असतात त्यांना डिफीट करायला किंवा त्यांच्याशी फाईट करायला हेल्प होते. त्याच्यानंतर हेअरफॉल, केस ग्रे होणे म्हणजे खालित्य पालित्य, हेअरफॉल आणि ग्रेइंग या दोघांमध्ये पण नस्याचा उपयोग होतो. ज्यांना कोणाला सायनसचा त्रास आहे त्यांना देखील नस्य केल्याने फायदा होतो. आणि ज्यांना कोणाला वारंवार सकाळी उठल्यानंतर शिंका येतात किंवा डोळ्याची दृष्टी वीक होत चाललेली आहे किंवा अवयवांचे म्हणजे आपले जे पंचेंद्रिय आहे त्यांचं बल कमी होत चाललं आहे. अशा कंडिशनमध्ये पण आपल्याला नस्य प्रक्रियेचा फायदा होतो. अशी एक शॉर्टमध्ये नस्याचे बेनिफिट सांगितले. आता नस्य प्रक्रिया करतात कशी? नाकाद्वारे एक औषध आपण आतमध्ये टाकतो. तर ते औषध काहीही असू शकतं. त्याच्यामध्ये काढे असतात, त्याच्यानंतर वेगवेगळे स्वरस असतात, वेगवेगळे क्षीरं असतात म्हणजे दुधात सिद्ध केलेली औषधं देखील असतात. त्यानंतर विविध प्रकारची तेलं किंवा तुपं देखील आपण नासाद्वारे आतमध्ये टाकू शकतो. जर उन्हाळा असेल तर तूप टाकलं जातं. पण विशेष करून तेलांचा वापर प्रिव्हॅलंट आहे. तर एखाद्याला खूपच सर्दी असेल किंवा अगदीच डोकं जाम आहे, अशा वेळेला जे नस्य दिलं जातं त्याला प्रदमन नस्य म्हणतात किंवा एक फुंकणीने नाकामध्ये एका प्रकारची पावडर टाकली जाते आणि त्यानंतर सगळे दोष बाहेर काढले जातात. नस्य प्रक्रियेमध्ये मेनली 2 टाईप केले जातात अकॉर्डिंग टू थेरपेटिक पर्पज. पहिलं असतं प्रतिमर्श आणि एक असतं मर्श. मर्श नस्य चिकित्सकाच्या सल्ल्याद्वारेच केलं जातं, त्याच्याच अंडर केलं जातं. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे प्रतिमर्श नस्य. ते बऱ्याचदा पेशंटला आम्ही घरी करायला सांगतो. कोणतं औषधे नाव सांगून देतो आणि ती प्रक्रिया आपण घरी करतो. नस्य प्रक्रिया करताना सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला हे जे सगळे मेन इकडचे जे भाग आहेत लाईक गालाचा भाग, चिक बोन्स असतील आपले किंवा फ्रंटल रिजन आहे, इकडे प्रॉपर तुमची ऑइल मसाज झाली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला स्टीम दिली जाते. स्टीम इन्हेलेशन असतं. स्टीम इन्हेलेशन केल्यामुळे इकडचे दोष सुटे व्हायला मदत होतात. आणि त्यानंतर जे काही नस्याचं द्रव्य असेल त्याला गरम केलं जातं. लुकवॉर्म करून दोन्ही नासापुटांमध्ये त्याच्यामध्ये आपण टाकतो. पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार मात्रा डिसाईड केली जाते. जर घरी करायला दिलेलं असेल प्रतिमर्श नस्य तर मात्र 2-2 ड्रॉप एका नागपुडीमध्ये टाकले जातात. हे शास्त्रोक्त विधान आहे. ओव्हरऑल ज्याला काहीही त्रास नाही आहे त्याला देखील नस्याचे फायदे असतात. त्याचे नेत्र, नासा, कान, मुख, दात हे सगळे बलवान व्हायला मदत होतात. केस वाढतात, लांब केस होतात. ओके. बुद्धिमत्ता वाढायला मदत होते. ब्रेन फॉग सारख्या कंडिशन असतील त्याच्यामध्ये पण काही प्रकारचे